आपण माऊलीच्या पहिल्या ओळीचं स्मरण करूयात. ओम नमो जी आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. आपण 2 दिवसांपूर्वी आपणाला बाबांनी अत्यंत सुंदर प्रसंग बाबांनी साधकांचे वर्णन केलेले आहेत. त्यामध्ये बाबांनी खूप सुंदर प्रसंग आपणाला सांगितलेले आहेत. ते प्रसंग खरं पाहायला तर मृत्यूच्या संदर्भातले आपण वाचले, परंतु ते प्रसंग वाचल्यानंतर प्रत्येकालाच वाटेल की मृत्यू यावा तर असा यावा. ह्या विश्वातील सर्वात भीती जर कशाची वाटत असेल तर प्रत्येक जीवाला मृत्यूची वाटते. परंतु संतांच्या सानिध्यात, संतांच्या छत्रछायेखाली, नामाच्या अनुभूतीत मृत्यू येणं म्हणजे काय असतं हे सर्व आपणाला त्या प्रसंगातून बाबांनी आपणाला सांगितलं. आणि त्यानंतर नक्कीच प्रत्येकाला असंच मनात येईल की मृत्यू असाच यायला हवा, आपल्यालाही असाच मृत्यू यायला हवा. आपल्या सोबतसुद्धा आपल्या अंतिम समयी आपलं भगवत स्मरण असायला हवं आणि नामस्मरण असायला हवं. आणि जिथं नाम तिथं सद्गुरूंची वस्ती असतेच असते. त्यामुळे तेही असणारच आहेत उपस्थित. तर ही आस किंवा ही अपेक्षा ही प्रत्येकाच्या मनात नक्कीच निर्माण होणारच. अशा रीतीने, अत्यंत सुंदर रीतीने बाबांनी सर्वच प्रसंग लिहिलेले आहेत आणि आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. ह्या प्रसंगामध्ये आपणाला एका प्रसंगात असं आहे की एका मुलाचे आईवडील आपल्या मुलाला महाराजांकडे घेऊन येत आहेत की तो आता बरा होत नाही आहे, तो आजारी आहे आणि औषधोपचारानेही बरा होत नाही. तर ते महाराजांकडे घेऊन येत आहेत. महाराज ज्यांना दिसतंय की ह्याचा अंतिम समय जवळ आलेला आहे आणि त्यानुसार काही दिवस मायलेक आणि मुलगा हे तिघंही महाराजांच्या सहवासात गोंदवले इथं राहत आहेत. आणि त्यानंतर महाराज ज्यांच्यासोबत महाराज मुलाला खाऊ पिऊ घालत आहेत, आईवडिलांना सुद्धा. आणि जेव्हा त्याची अंतिम घटिका जवळ येते तेव्हा महाराज स्वतः म्हणतात की बाळ आनंदात जा बरं. आणि तो मुलगाही ते स्वीकारतोय आणि मुलगा महाराजांच्या आज्ञेनुसार तो आनंदात त्याचे शरीर त्यागतोय. आणि त्यानंतरचे सर्व विधी महाराज स्वतः करत आहेत. श्री ब्रह्मानंदांनी त्या मुलाचा अंतिम संस्कार स्वतः केलेला आहे, अग्नी स्वतः दिलेला आहे. तर आणि हे सर्व घटना आईवडील त्या मुलाचे शांतपणे पाहत आहेत. कुठेही आक्रोश नाही की काही नाही. तर ही खूप मोठी अवस्था आहे. आईवडिलांनी गाठली महाराजांच्या सहवासामुळे आणि नामामुळे, आणि त्या मुलांनीही ती गाठली. तर त्यानंतर दुसरा प्रसंग असा आहे की जिथं एक मुलगा जो महाराजांना अयोध्येमध्ये 4 दिवसांसाठीच महाराज एका दुसऱ्या साधकांच्या सोबत तो मुलगा गेला होता. त्या आप्पासाहेब कागवाडकर ह्यांना सोबत व्हावी म्हणून आप्पासाहेबांच्या आईने त्या मुलाला त्यांच्यासोबत पाठवलं होतं. आणि तो मुलगा तिथं त्यांच्यासोबत गेला. त्याला लहान मुलगा की जो MBBS शिकत असलेला मुलगा होता आणि तो लहान मुलगा होता वयाने, त्यांच्यासोबत व्हावी म्हणून त्यांच्यासोबत गेला होता. त्यांच्यासोबत 4 दिवस तिथं राहिला. लहान वय असल्यामुळे एवढं काही अध्यात्माची काही विशेष ओढ गोडी असं काही नव्हतं. परंतु महाराजांच्या सहवासात महाराजांनी त्याला निघताना मात्र सांगितलं होतं की बाळा, नामस्मरण हे करणं हे कल्याणाचं असतं आणि तू दिवसातून 3 वेळा रामाचं नाव घे. एवढे संस्कार महाराजांनी त्याच्यावरती केले होते आणि त्या मुलाने ते संस्कार ग्रहण केले. आणि तो दिवसभरात निसताना रात्री 3 वेळा
नाम घेत होता, रामाचं नाम घेत होता आणि ही त्याची सवय त्याने लावली होती. 3च वेळा घेत होता आणि 6 महिने असे जात आहेत आणि त्या मुलाला क्षयरोग जडतोय आणि त्यानंतर अ, अ, त्या त्या मुलाची ट्रीटमेंट होते, परंतु डॉक्टर सांगतायत की ह्यातनं काही उपाय होणार नाहीये. तर त्यामुळे तो मुलगा त्याला कळून चुकतंय की आता आपण काही जास्त कालावधी जगणार नाही आणि त्यावेळेला तो मुलगा, हा मुलगा जमखंडीचा, तो मुलगा आई-वडिलांना च्या विरोधात कोणाला पसंत नव्हतं की त्याने गोंदवले इथे यावं. तर आपल्या आई-वडिलांच्या पण विरोधात महाराजांकडे त्याला यायचं आहे आणि महाराजांच्याकडे येण्यासाठी तो आपल्यासोबत चुलत भाऊ घेतोय आणि स्वतः तो एवढा लहान मुलगा कॉलेजमध्ये शिकत असलेला आणि तो महाराजांकडे येतो आणि महाराजांना सांगतोय, "महाराज तुम्ही माझी राख करा." केवढी मोठी गोष्ट आहे ही, की केवळ महाराजांनी सांगितलं होतं, की दिवसातून 3 वेळा रामाचं नाम घे, फक्त 3 वेळा. खूप मोठी तपस्या, साधना, खूप मोठे तासनतास असं काही नव्हतं. 3 वेळा रामाचं नाम घ्या आणि तो मुलगा 3 वेळा दिवसातनं सांगितलंय, तर तो निजताना, झोपताना 3दा एकदाचं बोलून घेत होता. परंतु ते 3 वेळा नाम घेणं सुद्धा त्या नामाच्या शक्तीने महाराजांनी आतमध्ये त्याच्या प्रवेश केला होता आणि त्यामुळे ती निर्भयता त्याच्याकडे आली होती आणि आपला अंतकाळ हा महाराजांच्या चरणी जावा, महाराजांच्या सानिध्यात जावा आणि महाराजांनीच माझी राख करावी एवढ्या निर्भयतेला आणि एवढ्या उच्च कोटीच्या अवस्थेला तो मुलगा आला होता केवळ 3 वेळा रामाचं नाम घेतल्याने. केवढी मोठी शक्ती आहे ही नामामध्ये आणि सद्गुरूंकडून मिळालेल्या नामामध्ये आणि केवळ 3 वेळा घेतल्यानंतर त्याने ही अवस्था प्राप्त केली. जी अवस्था तासनतास, वर्षोनवर्ष नाम केल्यानंतर सुद्धा प्राप्त होणार नाही, ती त्या मुलाला केवळ 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एवढी निर्भयता आणि एवढं सत्सद विवेक, एवढी त्याच्यामध्ये जागृत झाली होती. ही प्रचंड मोठी घटना आहे, प्रचंड मोठी गोष्ट आहे आणि त्या मुलाचं पण तिथे महाराजांच्या इथेच महाराज त्याला सोबत घेऊन जेवायला बसायचे. महाराजांनी त्याला आपल्या मांडीवरती त्याचा प्राण गेला. महाराजांनी अग्निसंस्कार केले. एवढी मोठी गोष्ट ही एवढ्या लहान वयाच्या मुलाने, खरं तर ते बालकच कॉलेजमध्ये शिकणारं काय की आपण स्वतःहून जातोय आणि मला माझी राख करा म्हणतोय. केवढं मोठं सामर्थ्य, खूप शिकण्यासारखी ही गोष्ट आहे. त्यानंतरची घटना जी आहे की एक साधक महाराजांना भेटण्याच्या आधीपासूनच महाराजांचे तसे ते निंदक होते आणि परंतु त्यांचं प्रेमही होतं महाराजांवरती. परंतु अनेक गोष्टी महाराजांना ते अगदी गृहीत धरायचे आणि त्यांना भेटण्याच्या आधीपासूनच असं होतं आणि जेव्हा महाराजांची आणि त्यांची भेट होते तेव्हा महाराज त्यांना सांगतात की काळ कोणाला सांगून येत नाही, कधीही केव्हा काळ येऊ शकतो आणि त्यामुळे काळ कोणाला सांगून येत नाही, त्यामुळे नामस्मरण करावं. तर तो तरी हे ऐकल्यानंतर ती व्यक्ती सरळ स्पष्ट व्यक्ती आहे, जे काही आहे ते समोर. तर ती व्यक्ती महाराजांना म्हणते की ते सगळं ठीक आहे, परंतु मी असंच नामजप करत बसणार नाही. तुम्ही माझं काम अगदी कमीत कमी ह्याच्यात करून द्या. मग तुम्ही संत कशाला? तुमचा उपयोग काय आहे? माझं काम थोडक्यात झालं पाहिजे. तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, बरोबर आहे. परंतु मी काही तासनतास की मी काही नामजप करत बसणार नाही. तुम्ही माझं काम थोडक्यात करून द्या, तर नाहीतर तुमचा उपयोग काय? हे म्हणजे इतका ह्या पद्धतीने ती व्यक्ती महाराजांना बोलते. तरी महाराज म्हणतायत की हरकत नाही, तुला असं आहे ना तर हरकत नाही. केवळ एकदा निसताना एकदा नाम घे. एकदा रामाचं नाव, एकदाच रामाचं नाम घे. हे महाराज त्याला सांगतायत आणि त्यानंतर तो दिवसात रात्री झोपताना एकदाच रामाचं नाम घेतोय आणि थोड्या कालांतराने महाराजांना हे आधी दिसलेलंच आहे की ह्याचा अंतिम काळ जवळ आहे. तर कालांतराने थोड्याच कालावधीमध्ये आजारी पडतो तो आणि त्यांना जाणवतं आपला अंतिम काळ आहे किंवा आत्ता आजारी पडतो, ह्यातनं आपण उठू शकत नाही, तर आपण महाराजांकडे जायला पाहिजे. केवळ एकदा नाम घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये ती शरणागती आली आणि ते महाराजांकडे जात आहेत. त्यानंतर महाराज त्यांना ठेवून घेत आहेत आणि नदी किनारी महाराज त्यांच्याशी जे काही वार्तालाप करतात आणि त्यानंतर ते पूर्णतः आठवडाभर नामाच्या तंद्रीतच होते आणि त्यानंतर त्यांचे प्राण त्यांच्या शरीरातून निघून गेलेत. ही अवस्था त्यांनी गाठलेली आहे. तर अशा रीतीने महाराज त्या नामाच्या माध्यमातून साधकामध्ये प्रवेश करतात आणि आपली सद्गुरू शक्ती त्यामध्ये प्रवेश करते आणि ती मार्ग दाखवते, ती निर्भय बनवते. जे कल्याणकारी आहे त्या कल्याणाच्या मार्गाने जाण्याची शक्ती, ताकद, निर्भयता
निर्णयशक्ती हे सर्व काही ती सद्गुरुशक्ती करवते. तर अशा आपण घटना पाहिल्या. आता 2 दिवस इथं आपलं वाचन होऊ शकलं नाही. इथे गावाकडे एक शेजारच्याच घरात माझ्या तशा आपण गावात अशा भावकी असते. अनेक घरांचा समूह असतो, की तो त्या भावकीत एक 15-20 घरं एकत्र एका वाड्यात राहत असतात एका ह्याच्यात. तर आमच्या बाजूलाच वहिनी आहेत, त्यांचं त्या काल हे झाल्या काल परवाच्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी आपलं वाचन झालं होतं. तर अचानक खूप त्रास म्हणजे दुपारी उलटी झाली आणि त्यानंतर थोडंसं ग्लानीत गेल्या. मग संध्याकाळी बघितलं तर असं जाणवलं की हॉस्पिटलाइज करायला पाहिजे आणि त्या मग दुसऱ्या दिवशी झालं. म्हणजे त्या गेल्यामुळे वाचन आपलं होऊ नाही शकलं आणि असं झालं की मी ही घटना पुन्हा कधी स्पष्ट करून सांगेन. आता फक्त असं घटना घडली की त्यांना मी पाहिल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये जा असं हे केलं, सांगितलं आणि तेव्हा त्यांची अवस्था अशी होती की त्या म्हणतात मला झोपू द्या. म्हणजे मला शांत म्हणजे त्यांचं अवस्था अशी झोपण्याची व्यवस्थित नव्हती. ती तंद्रा किंवा ग्लानीच होती पूर्ण. परंतु तो जीव, तो आत्मा असा होता, त्याला असं वाटत होतं की आता ही झोप लागते ना, तर लागू देत असं. तर ते म्हणाले की मला झोपू देत. तर त्यांना जबरदस्ती करून थोडं उठवलं, कारण ओबेसिटी खूप वजन असलेली होत्या त्या. तर उठवलं, उठून बसलं, नाही तुम्हाला आता जायला पाहिजे. आजची रात्र तेवढं बघूया. इथे तुम्ही ज्या पद्धतीने झोपलाय ते बघून आम्हाला पाहवत नाहीये, तर आता एक रात्र एखादं सलाईन किंवा एखादं काही मग उद्याला परत येता येईल असं म्हणून त्यांना संध्याकाळी माझं अग्निहोत्र झाल्यानंतर त्यांना मागे लागून जबरदस्ती करून थोडं उठवलं. ग्लानीतच त्या उठून त्यांना थोडं आता अशा व्यक्तीला उचलणं पण अशक्य आहे. तर त्याच्यामुळे एकतर दोन्ही गुडघ्यांचा प्रॉब्लेम, त्यामुळे चालणं पण मुश्किल आहे. त्यांना वजन पण जास्त आणि तरी पण त्या हळूहळू चालत थोडं 4 जणं बाजूला निरीक्षण करत, की बाबा मी मागे पुढे सगळ्यांना ठेवलं होतं, की त्यांना जास्त धरू नका, पण पडू द्यायचं नाही. पडलं तर कुठे फ्रॅक्चर झालं तर अजून काय. तर मग त्यांनी ग्लानी होती पूर्ण. त्याच्यामुळे तसंच मग थोडं चालत मग गाडीतून त्यांना पाठवलं. त्यानंतर आपलं वाचन वगैरे झालं आणि 11:45 मी रेकॉर्डिंग वगैरे पाठवल्यानंतर 11 वाजता मला थोडा आवाज आला. मला असं वाटलं काय, की एक व्यक्ती थांबली असेल तिथे हॉस्पिटलमध्ये आणि बाकीची मंडळी आली असतील, त्यांचा आवाज येतोय. तर मग 10 मिनिटात तो आवाजही शांत झाला. दुसऱ्या दिवशी सगळं काही आवरलं 8:30 पर्यंत वगैरे आम्ही आणि नंतर कळलं, की त्यांना घरी पाठवून दिलं डॉक्टरने रात्रीच. अरे बापरे! म्हटलं हे मला तर असं वाटलं रात्रीच काहीतरी होऊ शकतं म्हणून मी पाठवलं होतं. आणि मग त्यांना पाहायला गेलो तर तेव्हा त्या इतक्या म्हणजे जाण्याच्याच म्हणजे कसं काय पाठवलं डॉक्टरने देवाला माहिती. काय ते आहे. परंतु त्या रात्री त्या घरी आल्या, ज्या जागी झोपत होत्या त्याच जागी झोपल्या आणि त्या रात्री घरी आल्यानंतर त्यांनी थोडासा भात खाल्ला. त्याच्यानंतर स्वतः वॉशरूमला स्वतःच गेले. त्यानंतर त्यांनी मुंबईमधल्या मुलीशी बोलले, सुनेशी बोलले आणि 12 वाजेपर्यंत नातवाशी थोडं बोलले. मला तर आश्चर्य वाटतं ते बोलू तरी कसे शकले. परंतु हे सगळं झालं आणि कदाचित त्यामुळेच डॉक्टरला वाटलं पण असेल, की अ, काही विषय म्हणजे कसं काय डॉक्टरला असं वाटलं, की घरी पाठवून देऊया परत. हे पण आश्चर्याची गोष्ट आहे. पण त्या घरी आल्या आणि नंतर सीरियस झाल्या, त्या गेल्याच मग. मग त्याच्यानंतर अ, म्हणजे मी परवाच्या दिवशी 8:30 वाजता पाहिलं आणि नंतर पुन्हा मग कराडला घेऊन जा असं सगळं ते झालं आणि जाणार हे जाणवत होतंच तसं. पण तरी त्यातनं आपण प्रयत्न करायला पाहिजेत तर केले. तर त्यानंतर त्यांना जेव्हा घेऊन जाताना ते गाडीत बसवलं आणि बसवलं म्हणजे ते नंतर तर कोमामध्येच होत्या. त्यांना 6-7 जण आम्ही असे झोळी करून असं घेऊन गेलो कारण बाहेरपर्यंत उचलून असं. तर मग त्यांना तिथे गेल्या तिथे. मग गाडीतून आपलं चारचाकी गाडीतनं पाठवलं. परंतु पाठवल्यानंतर मागे अशी हे, की कोण म्हणे न्यूमोनिया असेल, कोण म्हणे अजून काय असेल, कोण म्हणे काय असेल, कोण म्हणे काय. अशा इतक्या चर्चा आणि 1.5 तासांनी त्या कळलं त्या 1.5-2 तासात, की त्यांचं झालं, संपलं म्हणून. तिथे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सीटी स्कॅन केला आणि ते झालं. कारण ते अवस्थाच खराब होती. तर इथे सांगायचा मुद्दा हा आहे, की मला हे सांगायचं आहे, की ह्या घटनांमधनं की प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपलं आप्तस्वकीय जातं किंवा इतर व्यक्ती जाते,
खरं तर तो जीव फार म्हणजे मी त्यांची जी अवस्था बघितली, आदल्या दिवशी त्यांना जबरदस्ती पाठवलं आणि त्या ग्लानीतच होत्या आणि त्या म्हणत होत्या, "उलट मला झोपू द्यात." तर त्या जीवाला ती शांतता जाणवत होती. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जायचंच नव्हतं हॉस्पिटलमध्ये. तर डॉक्टरकडून पण तो निर्णय झाला, की आपण उद्याला हार्टचा रिपोर्ट वगैरे करू. तुम्ही आता घरी जा. तर ते त्यांचं त्या रात्री आपल्या नेहमीच्या जागी झोपणं होतं. आपल्या मुलीला फोन करणं होतं. आपल्या नातवाशी थोडं बोलणं होतं. त्याच्यानंतर आपल्या सुनेशी बोलणं होतं आणि ते करून मग त्या झोपल्या आणि ते झोपल्या ते झोपल्याच नंतर. तर ही जी गोष्ट आहे इथे ह्याच्यावरती अनेक जणांचे तर्कवितर्क असे होतात, की नाही मग दुर्लक्षच केलं, मग न्यूमोनियाच असेल, मग हे असेल, ते असेल. तर ह्या चर्चा मागे असलेला माणूस करतो आणि ह्या चर्चा विशेष करून आपण त्याच नातेवाईकांसमोर करतो, की ज्याचं आई गेली, ज्याची बायको गेली आहे, ज्याचं कोण गेलंय. तर ह्या गोष्टी घडतात आणि हे मी जे बघितलं काल मी सांगितलं तिथं म्हणजे ह्या चर्चा काल माझ्यासमोर परत चालू होत्या. तेव्हा मी म्हटलं, की प्रत्येक घटना जी आहे, की ती घटना अ, योग्य रीतीने घडत असते आणि आपण ह्या चर्चा करून काहीही होत नसतं त्याच्यापेक्षा आणि प्रत्येक जे ठरलेलं आहे प्रारब्धानुसार आणि आत्ताच्या आपल्या जीवनाच्या कर्मानुसार ते घडत आहे आणि आपण हे जीवन म्हणजे 1+1=2 असं गणित नाहीये जीवन म्हणजे. जीवन म्हणजे न दिसणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, की त्याचा प्रभाव आपल्या वर्तमान जीवनावरती पडत असतो आणि त्यानुसार त्या घटना घडतात. ह्यालाच महाराज प्रारब्ध म्हणतात आणि त्या प्रारब्धाला स्वीकारता यावं ह्याच्यासाठीच आपले संत आणि महाराज वारंवार रोजच्या वचनात सांगतात, की देवाची इच्छा, देवाची इच्छा, देवाची इच्छा. खरं तर देवाची इच्छा म्हणजे काय, की आपणच केलेलं कर्म असतं, त्याचं प्रारब्ध आपण भोगत असतो. परंतु आपलं कर्म आपण भोगतोय हे आपल्याला सहन करायला, सोसायला अवघड वाटतं. पण देवाची इच्छा म्हटल्यानंतर आपण हां, ठीक आहे त्याची इच्छा आहे ना, मग आनंदाने सोसू शकतो किंवा आपली शक्ती वाढते किंवा आपली स्वीकारण्याची शक्ती वाढते. म्हणून आपल्याला संतांनी ती युक्ती केलेली आहे, की देवाची इच्छा म्हण आणि तू ते स्वीकार. तर हे आपण आपल्या बाबतीत स्वीकारलं पाहिजे, सर्वांच्या बाबतीत स्वीकारलं पाहिजे. कोणीही व्यक्ती विशेषतः कुणाच्याही मृत्यूनंतर घरातल्या असो, इतरांच्या असो, नात्यातल्या असो, तिथं गेल्यानंतर अशा वार्ता नको, की हे असं नाही, तसं नाही, तसं नाही आणि कोणी असं वार्ता करत असेल, तर तिथे आपण त्यांना एक संतवचन सांगता यायला पाहिजे. कारण का, की आणि हे संतवचन करणं, सांगणं ही आपली कोणाला उपदेश द्यायचा म्हणून नाही, तर तिथलं वातावरण शांतीचं राहावं म्हणून सांगणं आवश्यक आहे. मी तर काल सांगितलं तिथे, की "अरे, तो जीव आता शांतीत गेला आणि त्याचं उठता बसता गेल्यासारखी घटना झाली आणि त्यांची यात्रा पुढची सुरू झाली आणि आपण अशा इथे चर्चा करतोय, की अमुक डॉक्टर केला पाहिजे होता, अमुक हे झालं पाहिजे होतं, काही दुर्लक्षच केलं, की हेच असेल, तेच असेल आणि आपण इथे आपलं डोकं खराब करतोय आणि ज्या नातेवाईकांनी खरंच आपलं नातं गमावलेलं आहे, की ते परत येणार नाही, त्यांना आपण दुःखी कष्टी करतोय आणि त्यांना आपण नकळत असं होणार, की ते विचार करू लागणार, की बाबा खरंच आपण बघायला पाहिजे होतं का? खरंच आपलं कुठे चुकलं? मग काही दिवस त्यांचे त्याच्यामध्ये जाणार. व्यक्ती नंतर ती व्यक्ती शांततेत त्या व्यक्ती 1 सेकंद जसं आपण एखादं तिकीट काढतो, एखाद्या एस-टीचं तिकीट आहे किंवा कुठलं तिकीट आहे, तर ते तिकीट संपल्यानंतर त्या स्टॉपला आपल्याला उतरावं लागतं. तसंच हे जीवन हे आपण तिकीट घेऊन आलेलो आहे. त्याच्यापेक्षा 1 सेकंद, 1 मिनिट पण मोठा झाला. 1 सेकंद पण आपण त्या ठिकाणी त्या जागी राहू नाही शकत. आपल्याला आपलं तिकीट ह्या शरीरातलं संपलं, ह्या जागेतलं संपलं, ह्या लोकांसोबतचं संपलं, की आपल्याला ह्यातनं निघायचंच आहे. ह्या गाडीतनं उतरायचंच आहे आणि त्यामुळे असंच प्रत्येकाचं जीवन आहे आणि त्याच्यावरती आपण वार्ता करणं कितीही कोणी कोणाला थांबवू शकत नाही. किंवा काही करू शकत नाही आणि हे सत्य स्वीकारणं, हे ज्ञान असणं आणि हे ज्ञान असताना तशा पद्धतीने आचरण करणं, दुःख, वाईट वाटणं हे सगळं होणार आहे. परंतु अशा वार्ता ऐकणं आणि आपणही करणं हे अत्यंत करू नये असं. तर ह्या पद्धतीने कारण ते वातावरण पूर्ण खराब होतं आणि ज्याने खरंच आपलं काही गमावलेलं आहे, ती व्यक्ती खचली जाते. त्यामुळे आपण ही दक्षता अत्यंत घ्यावी. मी काल हेही सांगितलं महाराजांनाही त्यांचा मुलगा जन्माला यायच्या आधीच महाराजांनी त्यांच्या पत्नीलाही सांगितलं होतं तो अल्पायुषी असेल. तर 1 वर्षाच्या आत त्यांचं पहिलं अपत्य मृत्युमुखी पडलेलं आहे. त्यानंतर त्यांची दोन्ही अपत्य
नंतर दुसऱ्या पत्नीपासून झालेली 2 मुलं, मुलगी हेही मृत्युमुखी झाले. एवढं पहिली पत्नी महाराज पत्नीला सांगतायत, "तुझा अंतिम समय जवळ आलाय." हलकासा ताप होता, तरीसुद्धा महाराज वाचवू शकले असते तिला. परंतु नाही, कारण ते प्रारब्धाच्या विरोधात असतं. तर त्याच्यामुळे ते त्यांनी केलं नाही. तिनेही "मला वाचवा तुम्ही, मला तुमच्या सहवासात राहायचंय. एवढे संतासारखा पती मिळालाय, कोणाला सोडायला वाटेल." पण तिनेही ती मागणी नाही केली की मला तुमच्यासोबत राहायचंय. तिनेही त्या पद्धतीने साधनेच्या अवस्थेमध्ये तिने शरीर सोडलंय. महाराजांची पहिली पत्नी त्यांनी, सरस्वतीबाईंनी. तर ही गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी सांगितल्या त्यांना आणि त्यामुळे खूप मोठी आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या ह्या गोष्टीला कशा पद्धतीने पाहायचं, स्वीकारायचं आहे आणि ती स्वीकारार्हता आपण ज्या पद्धतीने करू तशीच ती समाजामध्ये पण पसरेल. आपल्या संतांनी ते दाखवलं त्यांच्या आचरणातून. तर आपण कुणाला उपदेश नाही करायचे, पण आपण स्वतः त्या पद्धतीने जगणं आवश्यक आहे. आपल्या तोंडातनं असे चुकीचे उच्चारण होता कामा नये, एवढं तरी आपण करू शकतो. दुसऱ्याच्या तोंडाला आपण हात नाही धरू शकत. परंतु त्यांच्या तोंडातून आलेले उच्चार जरी असतील तरी त्यांना उपदेश न देता जे काही आप्तस्वकीय त्या व्यक्तीचे आहेत किंवा आपल्या घरातील त्यांना आपण थोडं शांतीत सांगू शकतो की ह्या पद्धतीने जीवन आहे हे. आणि प्रत्येकाला लक्षातही आलेलं असतं की आपण काही करू शकत नाही. त्यामुळे पण आपण त्याच्यावरती अजून मजबूत करू शकतो, श्रद्धा जोपासू शकतो. तर आता त्यांना काल त्यांचं पण नाम झालेलं होतं ज्या गेल्या त्यांचं. तर त्यांना ह्या मुलांना सांगितलं, तुम्ही एकदा गोंदवलीला जा आणि तिथे जे काही तुम्हाला वाटतंय, थोडंसं त्यांचं तिथे नाम झालं होतं, अनुग्रह झाला होता, तर तिथे शिदा जे काही तुम्हाला आतून वाटतंय ते तुम्ही जरूर करून या. तर ही घटना आहे. आपण जे वाचन करतोय त्याला अनुसरून हा प्रसंग अगदी झटपट झाला. त्यानंतर अजून एक गावी जायचं होतं, ते काल रात्री जाऊन आली, तिथे एक वेगळं गोष्ट. तर ह्या पद्धतीने जीवन महाराजांनी थोडीशी प्रत्यक्षात काही गोष्टी करून घेतल्या. पण आता पुढचं वाचन करूया. आणि ज्या वेळेला अशा पद्धतीने एखादा आत्मा कोणी असो तिथे, तेव्हा जर ती व्यक्ती शांततेत जाते ना, त्यावेळेला ना ते आत्मतत्व खूप शांततेत असतं. तर त्याची शांतता आपण अनुभवू शकतो, एवढं पण आहे. मग भले आपल्या घरातलं असू दे किंवा बाहेरचं कोणीही जीव त्याने शरीर सोडलेलं असू दे, पण जर ते आपण अनुभवू शकतो आणि त्यावेळेला केलेलं नामस्मरण, त्यावेळेला राखलेली शांतता, हे त्या जीवाला पोचत असतं आणि ते घेत असतं आणि त्याची पण शांतता, त्याचं पण हे ते आपल्याला देत असतं. हेही आपल्याला अनुभवता येईल. त्यामुळे खूप शांत पद्धतीने आपण कुठलाही ह्या विशेषतः हे खूप नाजूक प्रसंग असतात हे आणि त्यामध्ये खूप शक्तीची देवाणघेवाण होत असते खरं तर. आणि जसं आपण एखाद्या प्रवासाला जातो तसं कसं एकमेकांना टाटा बाय बाय करतो आणि हॅपी जर्नी करतो, तसा हा हॅपी जर्नीचा खरं तर प्रसंग असतो. परंतु कारण का की आपल्याला ते व्यक्ती शरीराने दिसणार नसते म्हणून विरह वाटतो, परंतु त्या व्यक्तीची कोण कुठेतरी वाट बघत असतं. कुठेतरी आईवडील आपल्याला मूल व्हावं असे आसुसलेले असतात, तिथे ते जाणारं असतं. तर हा सगळा प्रवास आहे, पुढच्या यात्रेचा आहे. तर त्यामुळे आणि तो जीव थांबणार पण नसतो, कारण का की त्याचे तिथे हिशोब सुरू झालेले असतात. इथून गेल्यानंतर त्याचं तिथे कार्य सुरू होणार असतं. तर खरं तर पुढील कार्य नीट व्हावं ही गोष्ट पाहिजे. आपण प्रवास करतो जसा, तेव्हा हॅपी जर्नी करतो एक, तर ह्या पद्धतीने पण आवश्यकता आहे. तर आणि ती शांतता आपण अनुभवणं आणि त्या जीवाकडून आपण अनुभवणं आणि आपण त्या जीवाला देणं, आणि हे आपण जर शांत राहिलो तर आपल्याला हे अनुभवता येतं. तर आपण पुढे वाचूयात आता. आजचा पुढचा मुद्दा आहे की प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे, हा पुढचा मुद्दा आहे. आता यामध्ये महाराज सांगतात, बाबा सांगतात की एकदा रात्री 11:30च्या सुमारास भजन व आरती आटोपून श्री महाराज सहज बोलत बसले होते. इतर मंडळी निजायला जाण्याच्या तयारीमध्ये होती. इतक्यात श्री महाराजांनी नागप्पा नावाच्या इसमाला हाक मारली.
आणि त्याला म्हणाले, "अरे जरा कंदील घेऊन माझ्याबरोबर चल." बाहेर पाऊस पडत होता म्हणून नागप्पाने छत्री देखील बरोबर घेतली. श्री महाराज थोडेसे गावांतून फिरले आणि नंतर मारुतीच्या मंदिराजवळ एका पडक्या घराकडे गेले. तेथे 2 वाटसरू रात्रीच्या आसऱ्यासाठी येऊन निजले होते. श्री महाराजांनी त्यांना जागे केले व सांगितले, "बघा, हे घर अगदी जुने झाले आहे. आज पाऊस पडतो आहे. रात्री एखादे वेळी भिंत कोसळेल. तुम्ही इथे निजू नका. तुम्ही इथे निजू नका." बघा हे काय सांगतायत, की रात्रीची वेळ आहे. रात्रीचं भजन व आरती आटपून श्री महाराज सहज बोलत बसले होते. इतर मंडळी निजायला जाण्याच्या तयारीमध्ये होती. इतक्यात श्री महाराजांनी नागप्पा नावाच्या इसमाला हाक मारली आणि त्याला म्हणाले, "अरे जरा कंदील घेऊन माझ्याबरोबर चल. अरे जरा कंदील घेऊन माझ्याबरोबर चल." बाहेर पाऊस पडत होता म्हणून नागप्पाने छत्री देखील बरोबर घेतली. श्री महाराज थोडेसे गावातून फिरले आणि नंतर मारुतीच्या मंदिराजवळ एका पडक्या घराकडे गेले. तेथे 2 वाटसरू रात्रीच्या आसऱ्यासाठी येऊन निजले होते. श्री महाराजांनी त्यांना जागे केले व सांगितले, "बघा, हे घर अगदी जुने झाले आहे. आज पाऊस पडतो आहे. रात्री एखादे वेळी भिंत कोसळेल. तुम्ही इथे निजू नका. मंदिरात चला." दोघांपैकी एक वाटसरू मुकाट्याने उठला व मंदिरात जाऊन निजला. परंतु दुसरा मनात म्हणाला, "आपल्याला फक्त 1 रात्र इथे राहायचे आहे. आता कोठे जा? पडावे झाले इथेच." तो तेथेच पडून राहिला. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आणि त्या घराची एक भिंत कोसळली व तो वाटसरू तिच्याखाली चिरडून मरण पावला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा ते बोलले, "अरे रे, मी त्याला काल रात्री सूचना देऊन आलो, पण त्याने ऐकले नाही. माणसाचे असेच घडते. सत्पुरुषाजवळ राहून जर मनुष्य आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही. जो आज्ञापालन करील त्याला भोग भोगावे लागतील खरे, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय झाला म्हणजे प्रथम तो बुद्धीवर परिणाम करतो. तेथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणे वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावला वाचून राहणार नाही. प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याचप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधण्यास आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे. पुढे सांगतायत की एक दिवस दुपारी 3:30-4 वाजण्याच्या सुमारास सर्व मंडळी नित्य नियमाची पोथी ऐकत बसली होती. इतक्यात श्री महाराज एकदम उठले आणि नदीच्या बाजूला जाऊ लागले. काही मंडळी देखील त्यांच्या मागोमाग गेली. नदीच्या काठी एक जुने पिंपळाचे झाड होते. त्या झाडाखाली 2 माणसे करवतीने लाकडाचा एक मोठा ओंडका कापीत होते. श्री महाराज तेथे गेले आणि त्या माणसांना म्हणाले, "अरे, हे झाड फार जुने झाले आहे. पडेल बिडेल आणि तुमच्या जीवाला धोका होईल. जरा बाजूला सरा लवकर." त्यांचे सांगणे ऐकून दोन्ही माणसे करवत घेऊन झाडाच्या सावलीच्या बाहेर पडली आणि 2 मिनिटांमध्ये कडाड आवाज होऊन ते झाड जमिनीवर कोसळले. ते दोघे श्री महाराजांच्या पाया पडले आणि त्यांना धन्यवाद देत घरी गेले. तर ह्या पद्धतीने आता महाराजांची आरती भजन सगळं झाल्यानंतर महाराज मंडळींशी बोलत बसलेत. अचानक त्यांना काही दिसलं असणार, कारण हे आपले संत सर्वज्ञ सर्वव्यापी असतात, त्रिकालदर्शी असतात. एका जागी थांबून त्यांना सर्वत्र काय चाललंय ह्याचं ज्ञान होऊ शकतं. त्यामुळे त्यांना जाणवलं होतं की हे वाटसरू ह्या पडक्या घरामध्ये झोपलेले आहेत आणि महाराज मग कंदील घेऊन महाराज निघतायत. तितक्यात पाऊस असल्यामुळे छत्रीही घेतलेली आहे एका दुसऱ्या साधकाने. महाराजांनी सांगितलंय की इथे पडू शकतं हे घर. तर दोघांपैकी एक जण मुकाट्याने महाराजांबरोबर आला आणि मंदिरात निजला. दुसरा तिथेच झोपला की आता कशाला, पडूया इथेच, काय होतंय, 1 रात्र तर आहे, असा आपण सर्वजण जसा विचार करतो तसा त्यानेही केला आणि तिथे झोपून गेला तो. आणि तिथे ती भिंत कोसळली, त्यात तो दगावला. आणि दुसरी घटना नदी किनारी आहे. झाड तोडतायत करवतीने 2 जण आणि काही फांद्या तोडत असतील म्हणा काय. महाराज तिथे सावधान करतायत की बाजूला व्हा, आणि ते बाजूला झाल्यानंतर लगेच ते झाड कोसळलेलं आहे. तर ह्या पद्धतीने पुढे काय घडणार, तिन्ही कालांचं दर्शन आपल्या संतांना होत असतं
आणि त्यानुसार संत आपल्याला काही शिकवण देत असतात, सांगत असतात, काही संदेश देत असतात, ते आपल्याला सुचवत असतात आणि त्यानुसार आपण आचरण केलं तर आपला जो प्रारब्ध येणार आहे आपल्याला भोगायला, वाटायला येणार आहे, त्याचा जोर कमी होतो, तो टळतो असंही आपण म्हणू शकतो किंवा त्यातनं त्यातून आपण सहजतेने सुरक्षित बाहेर निघू शकतो, हे इथे आहे. आणि त्यासाठी आज्ञापालन, प्रारब्ध तर समोर येणारच आहे, परंतु संतांनी जी आज्ञा दिली आहे, संतांनी जो संदेश दिला आहे, काही सुचवलेलं आहे, त्यानुसार जर आपण कोणतीही शंका किंवा कोणताही ओव्हर कॉन्फिडन्स मनामध्ये न आणता जर आपण त्यांनी असं सांगितलं ना तर करूया अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपणाला जे भोग येणार आहेत तर त्याची तीव्रता ही कमी असू शकते. हे कमी होते असू शकते पण नाही तर कमी होते आणि आपण अनेक गोष्टींमधून आपण वाचतो. तर हे इथे आहे. आता पुढे सांगतायत की विकारांना आपण वापरावे, विकारांनी आपल्याला वापरू नये. विकारांना आपण वापरावे, विकारांनी आपल्याला वापरू नये. श्री महाराजांचे भाऊबंद पुष्कळ वेळा गोंदवल्यास येऊन त्यांच्याशी जमिनीबद्दल तंटा करीत. भाऊबंदांचे मुख्य म्हणणे हे असायचे की तुम्ही साधू झाला आहात, इतके लोक तुमची सेवा करतात, मग तुम्हाला जमिनीची उपाधी काय करायची? त्यावर श्री महाराज म्हणायचे की वारे वा, मी साधू झालो म्हणून काय झाले? माझी बायको आहे, मला घरदार आहे, मला सगळा प्रपंच आहे, मग मी माझी जमीन का सोडू? दोघांच्या मध्ये खूप शब्दाशब्दी होत असे. भाऊबंद श्री महाराजांचा वाटेल तसा अपमान करीत व त्यांना वाटेल तसे टाकून बोलत. त्यांना शिव्या देखील ते देत असत. श्री महाराजही त्यांना त्यांचा आहेर अगदी तोलून परत करीत. भांडण जोरात आले म्हणजे पाहणाऱ्याला असे वाटे की आता लवकरच मारामारी होणार, परंतु ते अचानक संपून जायचे आणि नंतर त्या भाऊबंदाला चांदीचे ताट, रांगोळी, उदबत्ती वगैरे थाटासह श्री महाराज शेजारी जेवायला घेऊन बसत आणि मोठ्या आग्रहाने खायला घालीत. गोंदवल्याला श्री महाराजांच्याकडे वामनराव नावाचे एक वारकरी येऊन राहिले होते. श्री महाराजांचे कपडे वामनराव सांभाळीत. त्यांना श्री ज्ञानेश्वरी वाचण्याचा व समजून घेण्याचा फार नाद असल्यामुळे लोक त्यांना वामनराव ज्ञानेश्वरी असे म्हणत. वामनराव मोठा साधक वृत्तीचा मनुष्य होता. एक दिवस श्री महाराजांचे एका भाऊबंदाशी भांडण जुंपले. भांडण ज्यावेळी जोरात आले त्यावेळी श्री महाराजांचा चेहरा रागाने लाल झालेला दिसत होता. हा प्रकार पाहून वामनरावांच्या मनात आले की श्री महाराज विकार ताब्यात ठेवा असे नेहमी सांगतात आणि आज इतक्या क्षुल्लक कारणावरून संतापलेले दिसत आहेत. हे काय आहे? आपण त्यांची परीक्षा करावी असा विचार करून श्री ज्ञानेश्वरीमधील जेथे काम उपजला तेथे क्रोध आधींची आला, क्रोधी असे ठेविला संमोहू जाणे, ही ओवी त्यांनी काढली आणि श्री महाराज मोठमोठ्याने भांडत होते तेथे मुद्दाम जाऊन त्यांना म्हणाले, श्री महाराज ही ओवी मला आता समजावून सांगा. हे ऐकून श्री महाराज त्यांच्याकडे वळले आणि एकदम विलक्षण शांतपणे त्यांच्या कानात बोलले, वामनराव आलो, हे सोंग आटपले की आलोच. भांडणामध्ये इतका बेफाम झालेला मनुष्य एकदम इतका पूर्ण शांत होणे ही अशक्य गोष्ट असल्याने श्री महाराजांचा तो शांतपणा पाहून वामनराव थक्कच झाले. श्री महाराजांचा राग हा सोंगाचा राग आहे अशी त्यांची खात्री पटली. 10 मिनिटांनी भांडण संपवून ज्याच्याशी भांडले त्याला हाताने धरून श्री महाराजांनी मंदिरात आणले. त्याला रामाचे तीर्थ व प्रसाद देऊन प्रेमाने निरोप दिला आणि पुन्हा येण्याविषयी त्याला आग्रह केला. नंतर त्यांनी वामनरावांना बोलावणे पाठवले. वामनराव म्हणाले, महाराज माझा संशय फिटला. तेव्हा श्री महाराज बोलले, विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत, ते भगवंताने दिले आहेत म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असलेच पाहिजे. किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे. विकारांवर आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. विकारांना आपण वापरावे, विकारांनी आपल्याला वापरू नये. तर अशा पद्धतीने इथे महाराज जिथे योग्य तिथे महाराज महाराजांशी कोण भांडायला आलं आणि जर तिथं भांडणं आवश्यक आहे तर तिथं महाराजही, इथे बाबांनी मस्त शब्द दिलेला आहे की त्यांचे भाऊबंद त्यांच्याकडे प्रॉपर्टीवरून
भांडायला यायचे की महाराज आता साधू झालेत, त्यांना कशाला प्रॉपर्टी द्यायची. ह्या भाऊबंदकीची हाव होती महाराजांच्या पण प्रॉपर्टीवरती, तर त्यांना हिस्सा द्यायचा नाही यासाठी ते भांडायला यायचे. तर महाराज आणि ते भांडताना अगदी मारामारीपर्यंत जायचं, शिव्या घाल काय असं सर्व ते भाऊबंद करायचे. तरी ते बाबा सांगतात महाराजही त्यांना व्याज परत करायचे. तर ह्या पद्धतीने आहे. परंतु असं सगळं केल्यानंतर सुद्धा महाराज त्यांना भांडण एका बाजूला आणि ती प्रॉपर्टी आणि ते भांडण एका बाजूला, पण ते झाल्यानंतर ते सगळं भांडणाचं वेळ गेल्यानंतर नंतर बाकी जेवणाची वेळ आहे, तर त्यांना जेवल्याशिवाय पाठवत नसत आणि बाजूला बसून अगदी व्यवस्थित रांगोळी काढून सगळं काही त्यांना जेवू खाऊ घालत प्रेमाने, आग्रहाने आणि आनंदाने त्यांच्या गावाला पाठवत. भांडणही आनंदाने करत. आणि तर ते भांडण पाहून ह्या वामनरावांना वाटलं की असे कसे महाराज विकारांच्या आहारी जात आहेत, रागाच्या क्रोधाच्या आहारी महाराज जात आहेत. परंतु महाराजांनी ते क्रोधाचं सोंग घेतलेलं आहे हे नंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे. तर आता पुढे सांगतायत, आपल्याला अनेकदा असं वाटतं की संत म्हणजे काही भांडणारच नाही, काही वावगं बोलणारच नाही, आपल्या हक्कासाठी लढणारच नाही, हा आपला ग्रह असतो. किंवा त्यांनी तसं करू नये, त्यांनी शांतच बोललं पाहिजे, त्यांनी कोणाला रागवलंच नाही पाहिजे, असं आपल्याला वाटतं. परंतु हे सर्व जे विकार दिलेत, षडविकार आहेत, तर त्याची उपयोगिता आहे. जसं ताटामध्ये मीठ असतं किंवा मिठाशिवाय जेवण आपण खाऊ शकत नाही, तसंच हे षडविकार आवश्यक आहेत. त्यांचा मिठाप्रमाणे थोडासा वापर आवश्यक आहे, तर ही व्यवस्था सुनियंत्रित चालते. अन्यथा माणूस हा प्राणी असा आहे की तो डोक्यावरच बसतो, त्यामुळे थोडा कुठेतरी आवाज चढवण्याचा सोंग करणं हे पण आवश्यक असतं. तेव्हा तो ताळ्यावरती, आपल्यासहित इतर सगळेजण ताळ्यावरती जगू शकतात, वागतात, जगण्यापेक्षा वागतात. तर आणि त्यामुळे इतरांना जगणं सुसह्य होतं, आपल्यासहित सर्वांनाच. तर हे इथे महाराजांनी सांगितलेले. त्यामुळे वापरलं पाहिजे, विकारांना योग्य रीतीने वापरता यायला पाहिजे. विकारांनी आपल्याला नाही वापरलं पाहिजे, तर आपण त्यांना ताब्यात ठेवून त्यांना आपण योग्य रीतीने त्याचा वापर करणं आवश्यक आहे. तर कार्य होण्यासाठी ते आवश्यक आहे. हे इथे विकारांची उपयोगिता सांगितलेली आहे. भगवंताने ह्या सृष्टीत कोणतीही गोष्ट कोणतीही भावना, कोणतीही वस्तू, कोणताही व्यक्ती, कोणताही वस्तू, व्यक्ती, भावना, भगवंताची कुठलीही कृती ही प्रत्येक गोष्ट ही उपयोगाचीच आहे. अगदी आपण ज्याला माया म्हणतो, ती सुद्धा उपयोगाचीच आहे. तर त्यामुळे फक्त आपण आहारी जातो आणि मग तिला नावं ठेवली जातात, पण ती उपयोगाचीच आहे. त्यातनं विश्वनिर्मितीसाठी ती आवश्यकच होती आणि चालवण्यासाठी पण आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची उपयोगिता आहे. प्रत्येक भाव हा महत्त्वाचा आहे. आपण त्याच्या किती आहारी जातो त्यावरती त्याचं योग्य अयोग्यता किंवा चूक बरोबर आपण म्हणू शकतो ते अवलंबून असतं. बाकी प्रत्येक गोष्ट उपयोगाची आहे आणि प्रत्येक गोष्टीला काम आहे. प्रत्येक ती गोष्ट असल्याशिवाय काही गोष्टी होणार सुद्धा नाहीत, हे महत्त्वाचं आहे. पुढे सांगते, तू फक्त एकदा राम म्हण, राम कल्याण करील. श्री महाराजांच्या गोंदवल्यापासून काही अंतरावर दुसरे एक लहान गोंदवले आहे. तेथे श्री महाराजांचा एक दूरचा नातेवाईक राहत असे. त्याच्या घरची गरिबी होती, पण त्याला व्यापार करण्याचा फार नाद होता. देवधर्मावर व साधुसंतावर त्याचा विश्वास नसे. धंद्यासाठी पैसे मागण्यास तो नेहमी श्री महाराजांच्याकडे यायचा. श्री महाराज त्याला पैसे देत, पण राम राम म्हणण्याची अट घालीत. तो कधी राम नाम घ्यायचा नाही व पैसे परत करायचा नाही. असे बरेच पैसे त्याच्याकडे साठले होते. शिवाय तो श्री महाराजांची निंदा देखील करीत, पण ते मात्र त्याच्यावर फार उत्कटतेने प्रेम करीत. हे पाहून इतरांना आश्चर्य वाटे. एकदा तो असाच पैसे मागण्यासाठी आला, तेव्हा श्री महाराज त्याला बोलले, अरे पुरे झाला तुझा धंदा करणार तू आणि नेहमी बुडणार मी. वारे धंदा, आता राम राम म्हणायचा धंदा कर. तो म्हणाला, प्राण जायच्या वेळेस माणूस आपोआप राम म्हणतो, मग आता कशाला म्हणा. प्राण जायच्या वेळेस माणूस आपोआप राम म्हणतो, मग आता कशाला म्हणा. यावर श्री महाराज म्हणाले, तू जिवंतपणी फक्त एकदा राम म्हण, राम तुझे कल्याण करेल.
महाराज काय म्हणते, तू जिवंतपणी फक्त एकदा राम म्हण, म्हणजे रोज पण नाही सांगत आहेत, फक्त एकदा राम म्हण, राम तुझे कल्याण करेल. यावेळी देखील श्री महाराजांनी त्याला पैसे दिले आणि त्याला एवढेच सांगितले की उगीच पैसे इकडे तिकडे खर्च करू नकोस, वेळ प्रसंगी उपयोगी पडतील. घरी गेल्यावर 2-3च दिवसांनी तो फार आजारी पडला. महाराज महाराज रामा रामा असा सारखा ध्यास घेऊन ताप आल्यापासून 6व्या दिवशी तो मरण पावला. त्याच्या मृत्यूची वार्ता कळल्यावर श्री महाराज बोलले, माझ्यावर त्याचे खरे प्रेम होते, पण त्याच्या प्रेमाची तऱ्हा जरा विलक्षण होती. रामाने त्याचे कल्याण केले यात शंका नाही. पहिल्याने प्रपंचांतली वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावे. चिकाटीने ते प्रेम वाढवावे, म्हणजे नंतर वस्तूचे महत्त्व निघून जाते आणि भगवंत तेवढा शिल्लक उरतो. तसे त्याचे झाले. भगवंताला एकदा धरला की वाटेल त्या परिस्थितीतही त्याला सोडू नये. हे नाम घेतल्याने साधते, म्हणून नाम घेत जा, असे मी सतत सांगत असतो. काय म्हणतात महाराज की पहिल्याने प्रपंचातील वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावे. चिकाटीने ते प्रेम वाढवावे, म्हणजे नंतर वस्तूचे महत्त्व निघून जाते आणि भगवंत तेवढा शिल्लक उरतो. तसे त्याचे झाले. भगवंताला एकदा धरला की वाटेल त्या परिस्थितीतही त्याला सोडू नये. हे नाम घेतल्याने साधते, म्हणून नाम घेत जा, असे मी सतत सांगत असतो. कारण प्रापंचिक प्रत्येक व्यक्ती ही काही ना काहीतरी गोष्टीमध्ये अडकलेली आहे. जबाबदारी आहे, वासना आहे, काही कमजोरी आहेत, काही ऋणानुबंध आहेत, ह्यात अडकलेली आहे. त्यामुळे त्यात प्रत्येक व्यक्ती असं नाही की देवासाठीच संतांना भेटेल. असे फार विरळे जीव असतात की ज्यांनी आधीच्या जन्मात सगळं काही पूर्ण केलेलं आहे. असे कमी लोक असतात, पण बाकी 99% तर सगळेच जण अडकलेले जीव संतांकडे येतात. त्यामुळे ज्या गोष्टीत अडकलोय त्यापासून कसं सुटू शकतो हीच पहिली गोष्ट इच्छा सर्वांची असते. म्हणून आणि त्या गोष्टीतून सुटता स्वतःच्या शक्तीने येत नसतं आणि हे लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे संतांकडे जाणं म्हणा किंवा आश्रमात मंदिरात जाणं हा सर्वसामान्य सर्वांचंच तसं होतं आणि नंतर मग आपल्याला महती समजू लागते. त्यामुळे इथे महाराज सांगतात की पहिल्यांदा भले हरकत नाही, प्रापंचिक गोष्टींसाठी का असेना संतांजवळ आलं हरकत नाही, परंतु नंतर आपण ते प्रेम वाढवत जावं आणि नाम घेत हळूहळू करत प्रापंचिक गोष्टी पण मार्गी लागतात आणि हळूहळू करत त्या गोष्टीतनं आपण मुक्त होतो आणि आपण आपली प्रगती होते खऱ्या अर्थाने. तसंच या व्यक्तीची झाली की महाराजांकडे धंदा करण्यासाठी पैसे मागायला यायचा, पण रामाचं नाम घ्यायचं नाही. कारण तो म्हणायचा की मरताना तर रामाचं नाम येणारच आहे आपणहून, मग आत्तापासून कशाला घेऊ, ही त्याची धारणा होती. तरीसुद्धा महाराज त्याला सांगतात हरकत नाही, तू जिवंत असताना एकदा रामाचं नाम घे असं. आणि त्यानंतर तसं तो घेतला असणार नक्कीच. आणि त्यामुळे महाराज त्याला पैसे देत आहेत आणि त्याला सांगतात की तू हे आता यावेळेला खर्च करू नकोस, सांभाळून ठेव. आणि नंतर तो आजारी पडतो. 1 आठवड्याच्या आतच त्याचा अंत होतो आणि त्याचा रामाच्या नामातच अंत होतो. तर ही गोष्ट आहे की आला होता धंद्यासाठी पैसे मागायला, परंतु त्याचा अंतिम काळ महाराजांनी नामासहित केला आणि त्याला खऱ्या धंद्याला लावलं. ही गोष्ट आहे. भले या जन्मात नसेल झाला, पण महाराजांनी सांगितलंय की रामाने त्याचं कल्याण केलं. त्यामुळे पुढचा जन्म तिथून त्याचे रामाच्या सहवासात सानिध्यात त्याचा आहे हे निश्चित. आता पुढे सांगतात तात्यासाहेब केतकरांचा विवाह. तात्यासाहेब केतकरांचा विवाह. श्री भाऊसाहेब केतकर यांना श्री महाराज पुन्हा गदगला भेटल्यानंतर भाऊसाहेबांनी आपला सर्व भार मनोमन श्री महाराजांच्यावर टाकला. त्यांचे तृतीय चिरंजीव रामचंद्र उर्फ तात्या यांना त्या काळच्या पद्धतीप्रमाणे मुली सांगून येऊ लागल्या. सांगली येथे गोखले या नावाचे एक श्रीमंत व सज्जन गृहस्थ होते. त्यांना मुलगा फार पसंत पडला, म्हणून मुलाचे शिक्षण जरी फारसे झालेले नव्हते तरी आपल्या द्वितीय कन्येसाठी गोखले भाऊसाहेबांच्याकडे आले. भाऊसाहेब त्यांना म्हणाले, तुम्ही प्रथम श्री महाराजांना मुलगी दाखवा, त्यांना पसंत पडली तर ती आम्हाला पसंत आहे असे धरून चाला. त्याप्रमाणे मुलीला घेऊन गोखले गोंदवल्यास गेले. श्री महाराजांनी मुलीला जेव्हा पाहिली तेव्हा गंध लावतात त्या रीतीने
त्यांनी तिच्या कपाळावर आपला अंगठा फिरवला आणि तिला एकदम पसंत केली. पुढे लग्नाचा मुहूर्त ठरला. लग्न गोंदवल्यास करण्याचे ठरले आणि म्हणून सर्व तयारी करून गोखले मंडळी यथाकाळ गोंदवल्यास येऊन दाखल झाली. काय म्हणतात इथे की श्री महाराजांनी मुलीला जेव्हा पाहिली तेव्हा गंध लावतात त्या रीतीने त्यांनी तिच्या कपाळावर आपला अंगठा फिरवला आणि तिला एकदम पसंत केली. महाराजांनी ती कशी दिसते, काय उंची हे नाही बघितलंय, ती गंध लावतात तिथे त्यांनी त्यांचा अंगठा फिरवलेला आहे आणि तिथून त्यांनी तिला पसंत केलेला आहे. पुढे लग्नाचा मुहूर्त ठरला. लग्न गोंदवल्यास करण्याचे ठरले आणि म्हणून सर्व तयारी करून गोखले मंडळी यथाकाळ गोंदवल्यास येऊन दाखल झाली. लग्नाचा मुहूर्त सकाळचा होता. त्या दिवशी सकाळी श्री महाराज खोलीमध्ये जाऊन निजले. इकडे लग्नाची घटका भरत आली. श्री महाराज निजलेले आणि ते हजर असल्याशिवाय तर लग्न लागायचे नाही. अशा चमत्कारिक परिस्थितीमध्ये भाऊसाहेबांच्याकडे गोखले आले व बोलले, लग्नाची वेळ तर जवळ येत चालली, परंतु आपल्याकडे अजून काहीच हालचाल नाही. मग आपण आता काय करणार? यावर भाऊसाहेबांनी त्यांना सांगितले, इथली पद्धत अशी आहे की श्री महाराज निजले असता ते आपण होऊन उठतील तेव्हा उठतील, त्यांना कोणी उठवीत नाही. म्हणून माझा नाईलाज आहे. आपणास हे पसंत नसेल तर आपल्याला योग्य दिसेल तसे आपण करा. मला त्याचे वाईट वाटणार नाही, परंतु श्री महाराज उठल्याशिवाय मी लग्न लावणार नाही. गोखले मंडळींना संस्थानाचे राजे असलेले महाराज तेवढे माहीत होते, पण गोंदवल्यासारख्या खेड्यामध्ये लंगोटी धारण करून लोकांना राम नाम पटविणारे हे नवे श्री महाराज काही औरच वाटले. परंतु मुलीच्या वडिलांनी तिला भाऊसाहेबांच्या घरातच देण्याचा निश्चय केलेला असल्यामुळे ते देखील श्री महाराज केव्हा उठतील याची वाट पाहत स्वस्थ बसले. आपले पतिराज केव्हा येतात याची वाट बघत मुलगी गौरीहर पूजित बसली. त्या देवाची पूजा करता करता जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा ती 10 वर्षाची पोर कंटाळली आणि तेथेच झोपी गेली. दिवस मावळून 7 वाजून गेल्यानंतर श्री महाराज उठले आणि खोलीचे दार उघडून बाहेर आले. जणू काही आपल्याला त्यातील काहीच माहीत नाही अशा आविर्भावाने ते भाऊसाहेबांना बोलले, भाऊसाहेब, अहो हे काय, आपल्या घरी आज लग्न आहे ना, तुम्ही मला उठवले कसे नाही? आता तरी झटपट आटपा. लगेच सर्व लोकांची गडबड सुरू झाली. नवऱ्या मुलासाठी श्री महाराजांच्या बताशा नावाच्या घोड्याला शृंगारून आणला. तात्यांना घोड्यावर बसवले व श्री महाराजांनी स्वतः घोडा धरला. बरोबरच आहे, कारण एक तर बताशा फार वात्रट होता. श्री महाराजांच्या वाचून इतर कोणास सुखासुखी तो आपल्यावर बसू देत नसे आणि दुसरे असे की ज्याला एकदा आपला म्हटला त्याचे कौतुक करताना श्री महाराज मर्यादा ठेवीत नसत. सर्व धार्मिक विधी संपण्यास रात्रीचे 12 वाजून गेले आणि त्यानंतर लग्न एकदाचे लागले. गोखल्यांच्या बरोबर एक चांगला ज्योतिषी आलेला होता. लग्न ज्यावेळी लागले ती वेळ अशी होती की ती वेळ कशी होती हे त्याने मुद्दाम पंचांगात पाहिले तेव्हा ती अमृत वेळा असून त्यावेळी सर्वांग सुंदर मुहूर्त होता असे त्याला आढळले. काय सांगतात की गोखल्यांच्या बरोबर एक चांगला ज्योतिषी आलेला होता. लग्न ज्यावेळी लागले ती वेळ कशी होती हे त्याने मुद्दाम पंचांगात पाहिले तेव्हा ती अमृत वेळा असून त्यावेळी सर्वांग सुंदर मुहूर्त होता असे त्याला आढळले. तर इथे अशा रीतीने महाराजांनी अशा अमृतवेळी जो सर्वांग सुंदर मुहूर्त होता रात्री 12 नंतरचा, ते महाराजांना त्याची पूर्ण कल्पना होती आणि त्या मुहूर्तीच त्यांचं लग्न लागलं पाहिजे म्हणून महाराज सकाळीच आपल्या खोलीमध्ये जाऊन निजले. आता हे निजणं म्हणजे त्यांच्या समाधीच असतात संतांच्या, त्यामुळे महाराज आपल्या खोलीत जाऊन बसले आणि ते संध्याकाळी 7 नंतरच बाहेर आले आणि तिथून पुढे मग सर्व तयारी लग्नाची झाली आणि सर्व विधी आटपत 12 वाजलेत आणि 12 नंतर त्यांचं लग्न लागलेलं आहे. की तिथे उपस्थित असलेल्या ज्योतिषाने कुतूहलाने पाहिलं असणार नक्कीच की त्या कुतूहलापोटी त्याने परीक्षण केलं की का एवढा उशिरा आणि ही वेळ कशी आहे बघूया उत्सुकतेने. तर ती अमृत वेळा होती आणि सर्वांग सुंदर अशी वेळ महाराजांना त्या भाऊसाहेबांच्या मुलासाठी योजायची होती म्हणून
महाराजांनी त्या पद्धतीने व्यवस्था केली. पुढे सांगतात, भाऊसाहेब हा राग गळ्याच्या वर आहे. भाऊसाहेब हा राग गळ्याच्या वर आहे. हे लग्न झाल्यानंतर पुढे लवकरच भाऊसाहेबांनी पेन्शन घेतले आणि ते सहकुटुंब गोंदवल्यास येऊन राहिले. त्यानंतर 8 दिवसांनीच एक मोठा मार्मिक प्रसंग घडला. भाऊसाहेब सकाळी दिशेला जाऊन आल्यावर नदीवर हातपाय धुत होते, तेव्हा मंदिरातली पटाईत मावशी आणि गावांतली एक बाई यांचे घासलेली भांडी धुण्यावरून कडाक्याचे भांडण जुंपले. दोघींनीही एकमेकींना पोट भरून अचकट विचकट शिव्या दिल्या. भाऊसाहेब गोंदवल्यात नवीनच असल्याने ते त्यांना बोलण्यास दजले नाहीत. भांडण आटोपून मावशी मंदिरामध्ये आल्या व त्यांनी श्री महाराजांजवळ गावातल्या त्या बाईने मला शिव्या दिल्या अशी जोराची तक्रार केली. श्री महाराजांनी लगेच त्या बाईला बोलावून आणली आणि आपण स्वतः तिला शिव्या देऊ लागले. श्री महाराज इतके रागावलेले दिसू लागले की त्यांचे कान लाल झाले. हा सर्व प्रकार पाहून भांडणाचा कंटाळा असणारे भाऊसाहेब पुढे आले व नम्रपणे म्हणाले, आपण कशाला इतका त्रास करून घेता? माझा शिपाई आहे, त्याच्याकडून मी त्या बाईचा बंदोबस्त करवतो. दोघींनीही एकमेकींना भरपूर शिव्या दिलेल्या आहेत. भाऊसाहेब असे बोलले मात्र लगेच श्री महाराज त्यांच्याकडे वळले आणि गळ्यावर हात ठेवून झटदिशी आपण अगदी शांतपणे म्हणाले, भाऊसाहेब हा राग गळ्याचे वर आहे. लगेच त्या बाईकडे पाहून पुन्हा जोरजोराने बोलण्यास त्यांनी आरंभ केला. रागावण्याची ही तऱ्हा पाहून भाऊसाहेब चकित होऊन गेले. हा प्रसंग पुन्हा पुन्हा सांगून ते म्हणत, अहो रागाने नुसता लाल झालेला मनुष्य त्याचवेळी इतक्या शांतपणे बोलतो हे पाहून मी गारच झालो. तोपर्यंत हे असे रागावणे मी कुठेच पाहिले नव्हते. मी तर यालाच चमत्कार समजतो. म्हणून त्या दिवसापासून त्यांच्या बाह्यकृतीवरून तर्क काढीत बसण्याचे मी सोडून दिले. कारण कोणत्या वेळी ते काय तऱ्हा करतील याचा थांग कोणालाच लागला नाही. शिवाय बाहेर दिसायचे एक आणि आतमध्ये खरे असायचे दुसरेच. तर अशा रीतीने ही अजून दुसरी एक घटना की जिथे महाराज अगदी शिव्या देत आहेत रागावून. इतके रागावलेत की लाल लाल बुंद झालेत, त्यांचे कानाच्या पाळीसुद्धा लाल लाल झाल्यात, कान पण लाल लाल झालेत. आणि दुसऱ्या क्षणाला महाराज अगदी शांतपणे भाऊसाहेबांना म्हणतात की हा राग गळ्याच्या वर आहे, म्हणजे तेवढाच आहे, तो दाखवण्यापुरता आहे याचा अर्थ हा. आणि पुन्हा असं शांतपणे बोलून पुन्हा जोरजोरात रागावत आहेत, शिव्या देत आहेत. तर हे सगळं आहे. आणि साधक पण असे आहेत की अगदी तिथे भांडी घासणाऱ्या मंदिरातील मावशी होत्या, त्यासुद्धा अगदी येऊन महाराजांना सांगतात, मला त्या बाईने शिव्या दिल्या नदीवरती. म्हणजे महाराजांचं सर्वांशी किती समरसतेने नातं होतं. आणि सर्वजण अगदी तिथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपासून अगदी लहान मोठं छोटं कुठलंही काम करणारी किंवा किती उच्च कोटीचा साधक असेल, त्याचं जसं महाराजांची नातं जिव्हाळ्याचं होतं, समरसतेचं होतं, महाराजांचं त्याच्याशी होतं, तसंच अगदी तिथे जी मठाची व्यवस्था आश्रमाची पाहणारे छोट्यातलं छोटं काम करणाऱ्या व्यक्तीची पण महाराजांशी नातं तसं होतं की त्यांना कुठे काही त्रास झाला, कोणी काही बोललं, तेही महाराजांना येऊन ते सांगत होते. आणि महाराज पण लहान मुलाला कसं हे करतात, ठीक आहे असं बोलते, चला मी येतो आणि बघतो, अशा पद्धतीने महाराज पण त्यांची समजूत काढण्यासाठी हे सगळं सोंग त्यांच्या आनंदासाठी म्हणा किंवा लहान मुलाला जसं आई थोडं जसं सर्व प्रकारे त्याचे म्हणणं पुरवते थोडक्यात, त्या पद्धतीने महाराजसुद्धा सर्वांचं म्हणणं पुरवत होते. तर ही गोष्ट आहे. आता पुढे सांगतात की सर्वस्वाचे दान केले तर अपमृत्यू टळेल. सर्वस्वाचे दान केले तर अपमृत्यू टळेल. सर्वस्वाचे दान केले तर अपमृत्यू टळेल. श्री महाराजांच्याकडे अक्षरशः हजारो लोक येऊन जात. त्यांपैकी काही लोक रामाच्या पुढे पैसे, फळे, वस्त्रे, दागिने किंवा ग्रंथ असे काहीतरी ठेवीत. काही लोक श्री महाराजांच्या समोर ठेवीत, पण काही लोक आईसाहेबांना खण, लुगडी, एखादा दागिना इत्यादी वस्तू देत असत. रामासमोर ठेवलेले व स्वतः समोर आलेले जे काही असेल ते थोड्या वेळात श्री महाराज कोणास तरी देऊन टाकीत. परंतु आईसाहेब मात्र आपल्याला आलेल्या वस्तू सांभाळून ठेवीत. 5-10 वर्षांच्या काळामध्ये त्यांच्याजवळ अशा वस्तूंनी दोन मोठ्या ट्रंका भरल्या. ही गोष्ट श्री महाराजांच्या लक्षात येऊन बरेच दिवस झाले होते. लोक जसे आपण न मागता देतात,
तसे आपण देखील आप्त इष्टांना आणि गरीब लोकांना ते मागत नसता आपल्या जवळच्या चांगल्या वस्तू द्याव्यात, असे श्री महाराजांनी 1-2 वेळा सुचवले, तरी आईसाहेबांनी तिकडे लक्ष दिले नाही. एकदा आईसाहेबांना सपाटून ताप आला. त्यामध्येच त्यांना पुष्कळ खोकला होऊन छातीच्या दोन्ही बाजू भरल्या. त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू होऊन अवस्था जरा कठीण वाटू लागली. त्यांनी श्री महाराजांना 2 बोलावणी पाठवली. तेव्हा ते आले. प्रथम श्री महाराजांनी त्यांना रामाचे तीर्थ पाजले. नंतर त्यांना खाली घोंगडीवर निजविले आणि मग बोलले, हे बघ, आता तुझा नेम नाही, म्हणून तुझ्याजवळ जे सर्व साठवून ठेवले आहेस ते गरीब स्त्री पुरुषांना दान देऊन टाक. इतके बोलूनच ते थांबले नाहीत, तर भटजींकडून संकल्प सांगून त्यांनी आईसाहेबांच्या हाताने उदक सोडविले. त्यांच्या ट्रंका स्वतः उघडून त्यांतील शालू, शेले, जरीची लुगडी, खण, दागिने, चांदीची भांडी इत्यादी सर्व वस्तू गावांतील गरीब सुवासिनींना व पुरुषांना आपल्या हाताने श्री महाराजांनी वाटून टाकल्या. अंगावरच्या एका वस्त्राशिवाय काहीही त्यांनी शिल्लक ठेवले नाही. थोड्या वेळाने श्वास लागून त्यांची शुद्ध गेली. तेव्हा श्री महाराज जाण्यास उठले व जाता जाता बोलले, ती मोकळी झाली की तिला पलंगावर ठेवा. लोकांचा समज असा झाला की 5 मिनिटांनी आईसाहेबांचा प्राण जाणार आणि तो गेला की त्यांना उचलून पलंगावर ठेवावे, अशी श्री महाराजांची इच्छा आहे. परंतु श्री महाराज तेथून गेल्यावर 5-10 मिनिटांनी एक जोराची उबळ आली. त्याबरोबर त्यांचा प्राण जाण्याऐवजी त्यांना ओकारी होऊन पुष्कळ कफ पडला. लगेच श्वास कमी होऊन त्या शुद्धीवर आल्या. त्यांना घाम येण्यास सुरुवात होऊन ताप कमी होऊ लागला. लोकांना श्री महाराजांच्या शब्दांचा अर्थ आता नीट ध्यानात येऊन त्यांनी त्यांना पलंगावर निजविले. आईसाहेब पूर्ण शुद्धीवर आल्यावर समोर पडलेल्या रिकाम्या ट्रंका बाजूला सारताना झालेला आवाज ऐकून त्यांना बरे वाटले नाही. त्या शुद्धीवर आल्या असून त्यांचा ताप उतरण्याच्या मार्गावर आहे हे श्री महाराजांना कळल्यावर ते म्हणाले, जगामध्ये घडणारे सर्व अपमृत्यू टाळता येण्यासारखे असतात. त्याला 2-3 उपाय आहेत. एक उपाय असा की मरणोन्मुख माणसावरून लहान मूल ओवाळून टाकतात. याने तो मनुष्य जगतो खरा, पण ते मूल तडफडून मरते. हा अघोरी उपाय आहे. दुसरा उपाय म्हणजे मरणाऱ्या माणसासाठी इतर कोणी अगदी मनापासून मरायला तयार होणे. मुलासाठी आई किंवा बाप, नवऱ्यासाठी बायको किंवा मालकासाठी नोकर आपला प्राण देतात. हा उपाय खरा, पण इतके प्रेम सहसा आढळत नाही. तिसरा उपाय म्हणजे आपल्या देहासकट सर्वस्वाचे दान करणे हा होय. घरदार, पैसा, अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पण केला तर अपमृत्यू टळतो. दानामध्ये मोठी शक्ती आहे, पण ते योग्य ठिकाणी व योग्य हेतूने झाले पाहिजे. दानामध्ये मोठी शक्ती आहे, पण ते योग्य ठिकाणी व योग्य हेतूने झाले पाहिजे. आता हे खूप मोठी घटना आहे, खूप मोठा सार यामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे दानाविषयी. आणि आईसाहेबांनी महाराजांच्या द्वितीय पत्नी यांनी 5-10 वर्षात जे त्यांना काही काही वस्तू दिल्या असतील त्या सर्वांची साठवणूक करून 2 ट्रंका भरल्या होत्या. आणि त्याच हे महाराजांच्या लक्षात आलं. महाराजांनी त्यांना इशारा केला, जसं लोकांनी आपल्याला आपण न मागता दिलेलं आहे तसंच त्यांना परत गरजू व्यक्तींना, लोकांना किंवा आप्तेष्टांना ते वाटून टाकावं असं सुचवून सुद्धा त्यांनी ते साठवलेलंच होतं. कालांतराने महाराजांच्या लक्षात त्यांना दिसलं की हिचा अंतकाळ आहे जवळ असा आणि अपमृत्यू आहे. आणि त्यानुसार मग त्यांना दोन्ही छात्या भरल्या आणि कफाने आणि ताप येऊ लागला आणि श्वास लागू लागला. इतक्या छाती भरल्या दोन्ही आणि महाराजांना त्यांनी निरोप पाठवला. तेव्हा महाराजांनी सर्व काही त्यांच्या ट्रंका उघडून सर्व काही वाटून टाकलेलं आहे. आणि त्या वेळेला त्यांना उलटी झाली आणि त्यातनं कफ बाहेर पडला आणि त्यांची छाती मोकळी झाली आणि कफ बाहेर पडल्यामुळे आतमध्ये घाम येऊ लागला आणि ताप पण हळूहळू कमी होऊ लागला. तर अशा पद्धतीने जे साठवणूक केली होती ती साठवणूकचा परिणामच असा होता, त्या कर्माचा परिणाम. ती त्यांच्यावरती ही शारीरिक यातना भोगण्याची वेळ आली होती की ती शारीरिक यातना पीडा इतकी होती की त्यांच्या छाती कफाने इतक्या भरल्या होत्या की त्यांचा मृत्यू जवळ आलेला होता. परंतु हे दान केलं, सर्व काही देऊन टाकलं
आणि तो अपमृत्यू टळला. तर अशा पद्धतीने इथे दानाचं महत्त्व आहे. आणि दान त्यांनी सांगितलं आहे आपल्या सर्वस्वासह, म्हणजे देहासकट सर्वस्वासह सर्व गोष्टींचं दान केलं की अशा पद्धतीने जीवावरचा बेतणारा प्रसंग सुद्धा इथे टळून जातो. टळतो हे प्रत्यक्षात महाराजांनी अनुभवावरून दाखवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की अशा प्रकारच्या साठवणूक आपण जर करू तर कुठेतरी अशा प्रकारच्या देहयातना, मानसयातना आपण ह्या कर्मामुळे, ह्या अशा चुकीच्या साठवणुकीमुळे आपण ओढवून घेतो, हेही इथे संदेश महाराज आपल्याला देत आहेत. जो लिहिलेला नाही आहे, परंतु जो आपण आत्मपरीक्षण, निरीक्षण करण्यासाठी महाराजांनी ही शिकवण त्यामध्ये अंतर्भूत केलीच आहे. इथं आपण थांबूयात आणि महाराजांचं गोड नाम आपल्या गोड बाळगोपाळांच्या मुखातून ऐकूयात. जय राम जय राम, श्री राम जय राम जय 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 जय राम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाळ गोपाळ की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.